नमस्कार मंडळी, मी चैताली. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. माझं थालीपीठ भाजणीचा स्मॉल बिझनेस आहे आणि खूप दिवसानंतर मी यूट्यूबवर व्हिडिओ अपलोड करते. माझा खूप गॅप झाला, मध्ये हात दुखत होता म्हणून. अजून हात दुखतोच आहे आणि मध्ये आता ही एक ऑर्डर आली आहे मला. बल्क ऑर्डर आहे 4 किलो थालीपीठ भाजणीची. तर त्याचा मी व्हिडिओ शूट केला. तर लवकरच लाँग व्हिडिओसुद्धा यूट्यूब चॅनलवर अपलोड करते. एडिट केला आहे मी व्हिडिओ, पण त्याला अजून व्हॉईस ओव्हर करायचं आहे. व्हिडिओ एडिटिंग करणं त्यात पण खूप वेळ जातो आणि मोबाईलच्या स्टोरेजमुळे सुद्धा खूप प्रॉब्लेम होतो आहे व्हिडिओ अपलोड करण्यासाठी. खूप डिले होतो आहे आणि त्यात माझा हात सारखाच दुखतो आहे आत्ता काही दिवसांपासून. त्यामुळे रेग्युलर व्हिडिओ येत नव्हते. यूट्यूब शॉर्ट्स पण मला अपलोड करायला नव्हते जमत. फक्त इंस्टाग्रामवर रील अपलोड करत होती आणि हेच व्हिडिओ मी इंस्टाग्रामवर अपलोड करत होते. जेव्हा मी ही धान्य निवडायला बसली होती त्यावेळेला मी माझ्या दुसऱ्या छोट्या मोबाईलमध्ये रेडिओ ऑन ठेवला होता आणि त्यामुळे बॅकग्राऊंडमध्ये म्युझिकचा आवाज चालू होता, गाण्यांचा आवाज चालू होता. म्हणून मी फक्त इंस्टाग्रामवर रील अपलोड केले. यूट्यूब शॉर्टवर हा व्हिडिओ अपलोड केला नव्हता, कारण म्युझिकमुळे, सॉन्ग्समुळे कॉपीराईट बसण्याची शक्यता असते. ही मला 4 किलोची थालीपीठ भाजणीची ऑर्डर होती आणि ते पण आउट ऑफ इंडियामधून ऑर्डर आलेली आहे. बाहेरच्या देशात पाठवायची आहे. कुठे पाठवायची हे मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेल, लाँग व्हिडिओमध्ये सांगेल. इंस्टाग्रामवरून मला 1-1 किलो थालीपीठ भाजणीची ऑर्डर मिळत असते आणि ही मला 4 किलोची बल्कमध्ये ऑर्डर मिळाली आहे. त्यामुळे मला खूप आनंद पण झाला आहे, पण माझा हात दुखतो आहे आणि थोडंसं मला नर्वसनेस पण आहे की मी पाठवणार कशी? उत्सुकताही आहे आणि नर्वसनेसपणा पण आहे की पहिलेच बाहेरून ऑर्डर मिळाली आहे आणि पाठवायचं कसं त्याची थोडंसं मला इन्फॉर्मेशन घेणं चालू आहे, माहिती काढणं चालू आहे. पोस्टात जाऊन आली मी कसं पाठवायचं वगैरे विचारायला आणि ज्यांनी ऑर्डर केली त्यांनीसुद्धा थोडी माहिती दिली आहे मला. तर भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये.